अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने बांगलादेशाला देण्यात येणारी सर्व मदत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटनं बांगलादेशातील सर्व प्रकल्प बंद करण्यासाठी मार्गदर्शन तत्त्व जारी केली आहेत. ज्या पद्धतीने पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षावर राजकीय साठमारीमध्ये बंदी आणली गेली, अगदी त्याच पद्धतीने माजी पीएम आणि भारतात राजकीय आश्रय असलेल्या शेख हसीना यांची अवस्था होणार आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे सल्लागार महफूज आलमने एका निवडणूक रॅलीत हा दावा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांची भेट घेतली. बैठकीपूर्वी पीएम मोदींनी प्रबोवो यांचे स्वागत केले आणि दोन्ही नेत्यांनी हस्त आंदोलन केलंय. बीर व्हिजिटर व्हिसावर आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय जोडप्यानं रिटर्न तिकीट न दाखवल्यानं अमेरिकेत एंट्री रोखली आहे. अमेरिकेत 2025च्या इमिग्रेशन नियमात झालेल्या बदलांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी भारतीय जोडप्याला अमेरिकेत प्रवेश दिला नसून त्यांना विमानतळावरूनच मायदेशी परतण्यास भाग पाडलं. अमेरिकेचा कोलंबियासोबतचा संघर्ष सुरू झालाय. कोलंबियाने अवैध नागरिकांना घेऊन येणारे विमान परवानगी नाकारली, त्यामुळे वाद आणखी वाढला असून ट्रम्प यांनी कोलंबियातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% कर लावलाय. तो पुढील आठवड्यात 50% इतका करण्याचा इशारा दिलाय. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही कोरोना व्हायरसला ट्रम्प यांनी चीनी विषाणू असं संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केला होता. अमेरिकेचा हा नवा दावा देखील महत्त्वाचा आहे. लॉकडाऊन, आर्थिक संकट आणि लाखो मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या या विषाणूंच्या उत्पत्तीचा प्रश्न जागतिक स्तरावर एक मोठा प्रश्न आहे. महाकुंभासाठी होणारी गर्दी जसजशी वाढते तसतसा इथे येणारा विमान प्रवासही महागलाय. दिल्ली अथवा मुंबईतून प्रयागराजला पोहोचण्यासाठी विमानाचं तिकीट इतकं महागलंय, ज्यात सिंगापूर, दुबई, लंडन सारख्या देशात जाण्यासाठी 50 ते 60 हजार रुपये मोजावे लागतात. उत्तराखंडात आज इतिहास रचलाय. समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड आज इतिहास रचणारे समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य असणारे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यापूर्वी दुपारी 12:30 वाजता संपूर्ण राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. संभलमधील जामा मशिदीचा मुद्दा देशभरात चर्चेत असून याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलंय. संभल विष्णूचा 10वा अवतार, श्रीहरींची भूमी आहे. पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे, त्यामुळे हे सत्य पुराणांच्या आधारावर बघितलं पाहिजे असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. लेबनॉनमधून इस्रायली सैन्य मागे घेण्याची मुदत 18 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. अमेरिकन व्हाईट हाऊसने रविवारी ही माहिती दिली आहे. 27 नोव्हेंबर रोजी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात हिजबुल्लाह सोबत युद्धविरामावर स्वाक्षरी झाली आहे. या अंतर्गत दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्यांना 60 दिवसात माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. देशात सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची खूपच चर्चा आहे. त्यातच आज गृहमंत्री अमित शाह यांनी प्रयागराजमध्ये पोहोचून महाकुंभ 2025 मध्ये सहभाग घेतला आणि अतिशय श्रद्धापूर्वक शाही स्नान केलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह गृहमंत्र्यांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलंय. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत काँग्रेसला तक्ष केलं. महू दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना डिवचलंय. भाजपने उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट द्या आणि डोळे बंद करून प्रायश्चित करा अशा शब्दात चौहान यांनी गांधी आणि खरगेंना डिवचलंय. पिंपरीत अचानक आग लागून कापड दुकान आणि डेंटल क्लिनिक मधील साहित्य जळून खाक झाले. या भीषण आगीत 1,15,00,000 असं नुकसान झालं असून रहाटणी येथील शिवार चौकातील रॉयल अव्हेन्यू या इमारतीला काल रात्री 1:45 च्या सुमारास ही आग लागली होती.
बीडमधील मसदूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारी पर्यंत SIT पोलीस सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुलेच्या मोबाईल मधील डाटा हा फॉरेन्सिक विभागाकडून आता रिकव्हर करण्यात आलाय. त्यानुसार पुढे तपास करायचा असा मुद्दा मांडण्यात आलाय. त्यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ICC महिला अंडर-19 विश्वचषकात काल सुपर 6 मध्ये भारताचा सामना बांगलादेशाशी झाला. टीम इंडियाने बांगलादेशावर 8 गडी राखून सहज विजय मिळवलाय. तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 64 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 7.1 षटकात 2 गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केलाय.